बी ए भाग 2 सेमिस्टर 3 आणि या सेमिस्टर 3मधलं हे 5व्या युनिटमधलं हे पहिलं चॅप्टर आंतरराष्ट्रीय व्यापार. त्यातलं पहिलं चॅप्टर होतं आंतरक्षेत्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापार. आंतरक्षेत्रीय म्हणजे स्थानिक आणि रिजनल आणि इंटरनॅशनल व्यापार, इंटरनॅशनल ट्रेड. व्यापार जो आपण म्हणतो त्या ठिकाणी वस्तूंची देवाणघेवाण खरेदी विक्री केली जाते, त्याला आपण व्यापार म्हणत असतो. मग तो आंतरराष्ट्रीय लेवल स्थानिक लेवलचा असेल की आंतरराष्ट्रीय लेवलचा असेल, या दोन्हीमध्ये वस्तूची देवाणघेवाण ही होत असते. आणि म्हणून आंतरक्षेत्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापार पाहताना सुरुवातीला आपण व्यापाराचे प्रकार कोणते आहेत ते बघूयात. त्यातलं पहिलं आहे अंतर्गत व्यापार. अंतर्गत व्यापार देशातल्या देशामध्ये चालणारा व्यापार, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात चालणारा व्यापार. यामध्ये अनेक गोष्टीमध्ये साम्य दिसते, ते म्हणजे काही चलन आहे ते त्या देशात वापरले जाते. त्यानंतर जे काही व्यवहार आहेत ते त्या तुलनेत फास्ट होतात, वेगवान सगळे व्यवहार होत असतात. कारण देशातल्या देशातच सगळे व्यवहार होत असल्यामुळं अंतर्गत व्यापार हा तुलनेत थोडा सोपा व्यापार मानला जातो. दुसरा प्रकार आहे आंतरराष्ट्रीय व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये एका देशाचा दुसऱ्या देशासोबत असलेला व्यापार आहे. एका देशाचा दुसऱ्या देशासोबत असलेला व्यापार. यामध्ये चलन भिन्नता असते, धोरणात भिन्नता असते. जे व्यापारी धोरणं असतात ते वेगवेगळ्या देशाचे वेगवेगळे असतात, चलन वेगवेगळ्या देशांचं वेगळं असते. आपल्या देशाचा आणि त्या ज्या देशाशी आपण व्यापार करतो आहे त्या देशाचे असलेले संबंध हे सुद्धा वेगवेगळे असू शकतात. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण संबंध असतात, काही ठिकाणी बऱ्याच वेळा युद्धजन्य परिस्थितीसुद्धा दोन देशामध्ये असते. अशा वेळीसुद्धा व्यापार हा सुरू राहतो. आपण जर पाहिलं तर पाकिस्तान आणि भारत यांच्या बऱ्याच ठिकाणी वाद आहेत, तरीसुद्धा या देशासोबत व्यापार हा अनेक वर्ष होत आलेला आपल्याला दिसून येतो. तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये देशाच्या बाहेरच्या देशासोबत असलेला तो व्यापार आहे, ज्यामध्ये वस्तूंची देवाणघेवाण केली जाते. याचे काही फायदेही आहेत तर काही तोटेसुद्धा पाहावयास मिळतात. त्यामुळं व्यापाराचे दोन प्रकार खूप प्रचलित आहे, अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. त्यानंतर आहे अंतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापार यातील साम्य. यांच्यामध्ये काय साम्यता आहे? अंतर्गत व्यापार व आंतरराष्ट्रीय व्यापार यामधील साम्य. पहिलं आहे एक विशेषीकरण व श्रम विभाजनाचे तत्त्व. विशेषीकरण व श्रम विभाजनाचे तत्त्व. विशेषीकरण व श्रम विभाजनाचे तत्त्व हे सारखंच आहे, साम्य आहे दोघांमध्ये. तर विशेषीकरण व श्रम विभाजनाचे तत्त्व. विशेषीकरण म्हणजे एका उद्योगामध्ये एका वस्तूमध्ये विशेषीकरण केलेलं आहे, किंवा श्रम विभाजन म्हणजे ज्या कामगाराला जे काम जमते त्याला तेच काम देणे म्हणजे श्रम विभाजन. ज्याला जे काम जमते त्याला ते काम देणे. थोडक्यात काय, सगळ्या लोकांनी मिळून एकच एक काम केल्यापेक्षा एकेका व्यक्तीने एक वेगळं काम करायचं, त्याला श्रम विभाजन म्हणतात. हे तत्त्व, विशेषीकरणाचं तत्त्व आणि श्रम विभाजनाचं तत्त्व हे अंतर्गत व्यापार असेल किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असेल, दोन्ही ठिकाणी सारखंच असल्याचं दिसून येते. नंबर 2 आहे व्यापाराचे दोन पक्ष. व्यापाराचे दोन पक्ष म्हणजे एक खरेदी आणि विक्री. खरेदी करणारा आणि विक्री करणारा हे दोन पक्ष. मग राष्ट्रीय व्यापार असेल, आंतरराष्ट्रीय व्यापार असेल, या सगळ्या व्यापारामध्ये हे दोन पक्ष असल्याशिवाय व्यापार पूर्णत्वात जाणार नाही. त्यानंतर 3 महत्तम लाभाचे उद्दिष्ट. महत्तम लाभाचे उद्दिष्ट या दोन्ही देशाचं किंवा दोन्ही व्यापाराचं, अंतर्गत असेल किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असेल, या दोन्ही व्यापाराचं एक उद्दिष्ट असते, ते म्हणजे महत्तम लाभ कमवणे. महत्तम लाभ कमवण्याचं दोघांसुद्धा उद्दिष्ट आहे. हे याच्यामध्ये साम्य असल्याचे दिसून येते. त्यानंतर आहे सहकार्याची भावना. सहकार्याची भावना अंतर्गत व्यापार असेल किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असेल, या दोन्हीमध्ये एकमेकांना सहकार्य केल्या जाते.
देवाणघेवाण करताना सहकार्य असल्याशिवाय तुमचा व्यापार पूर्णत्वास जाणार नाही. त्यानंतर आहे नंबर 5 जाहिरात. जाहिरात जर तुम्ही पाहिली तर अंतर्गत व्यापार असेल, आंतरराष्ट्रीय व्यापार असेल, या दोन्ही व्यापारांमध्ये जाहिरात करावी लागते. जाहिरातीशिवाय जाहिरात या बाबतीत दोन्ही व्यापार हे या दोन्ही व्यापारामध्ये साम्य दिसून येते. अंतर्गत व्यापार असेल किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असेल, दोन्हींमध्ये जाहिरात ही येतेच. त्यामुळं यांच्यामध्ये एकरूपता साम्य असल्याचं दिसून येते. त्यानंतर आहे अंतर्गत व्यापार व आंतरराष्ट्रीय व्यापारातील भेद. याच्यामध्ये भेद काय आहे, फरक काय आहे, भेदसुद्धा आहेत. तर पहिला भेद आहे उत्पादन घटकाची गतिशीलता. उत्पादनाचे घटक आपल्याला माहीत आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संघटन. या चारही घटकांची जी गतिशीलता आहे त्यामध्ये भिन्नता दिसून येते. जर अंतर्गत व्यापार असेल तर गतिशीलता या उत्पादन घटकाची गतिशीलताही जास्त आहे, आणि आंतरराष्ट्रीय व्यापार जर असेल तर या चारही घटकाची गतिशीलता कशी आहे, कमी आहे. या चारही घटकाची गतिशीलता कशी आहे, कमी आहे. आणि मग गतिशीलतेबाबत मात्र दोन्हीमध्ये भेद असल्याचं दिसून येते. नंबर 2 आहे चलन. 2 आहे चलन. चलन ज्या ज्या देशाशी तुम्ही व्यापार कराल त्या देशाचं चलन हे वेगवेगळं असते. देशातल्या देशात व्यापार कराल तर त्या, जसं भारताचं उदाहरण जर आपण घेतलं, भारतात जर व्यापार असेल तर रुपया हे एकच चलन या ठिकाणी वापरलं जाईल. पण भारताचा आणि पाकिस्तान, भारताचा आणि अमेरिका, भारताचा आणि चीनसोबत जर व्यापार असेल तर प्रत्येक वेळा चलन हे बदललेलं असेल. आणि म्हणून भेदमध्ये अंतर्गत व्यापार असेल किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये भेद असेल तर चलनाचा भेद प्रकर्षाने दिसून येतो. नंबर 3 आहे सरकारी धोरण. निश्चितच सरकारी धोरणसुद्धा वेगवेगळ्या देशाचं वेगळं असू शकते. सरकारचं धोरण जर तुम्ही देशातल्या देशात व्यापार करत असाल तर एकच सरकारी धोरण येते. जर तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यापार करत असाल तर वेगवेगळ्या देशाचं वेगवेगळं धोरण असू शकते. आणि म्हणून सरकारी धोरणात भिन्नता अंतर्गत व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये असल्याचं दिसून येते. त्यानंतर नंबर 4 वाहतूक खर्च. नंबर 4 आहे वाहतूक खर्च. वाहतूक खर्चामध्ये अंतर्गत व्यापार असेल तर वाहतूक खर्च कमी येतो, आंतरराष्ट्रीय व्यापार असेल तर वाहतूक खर्च हा वाढतो. आणि म्हणून वाहतूक खर्चाच्या बाबतीतसुद्धा यामध्ये भिन्नता असल्याचं दिसून येते. त्यानंतर नंबर 5 आहे आयात निर्यातीवरील नियंत्रण. आयात निर्यातीवरील नियंत्रण. आयात आणि निर्यातीवर नियंत्रण जे आहे ते अंतर्गत व्यापारामध्ये कमी असतात किंवा देशातल्या देशात व्यापार असल्यामुळं फारसे काही बंधनं नसतात, त्यावर नियंत्रणे नसतात. पण जर तुमचा आंतरराष्ट्रीय व्यापार असेल तर आयात आणि निर्यात दोन्हीवर सुद्धा काही नियंत्रणं, बंधनं लागलेले असतात. या बाबतीत या दोन व्यापारामध्ये, अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये भेद असल्याचं दिसून येते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व. नंबर 1 आहे वस्तू विक्रीचे ज्ञान होते. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व पाहताना पहिला पॉईंट येतो तो म्हणजे वस्तू विक्रीचे ज्ञान होते. यामध्ये वस्तू कशी विकावी, विक्री संदर्भातले जे काही मापदंड असतात किंवा ज्या काही कला असतात वस्तू विकण्याच्या, विक्री कला, ह्याचं ज्ञान या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाने होत असते. दुसरं आहे विशेषीकरण व श्रम विभागणीचे तत्त्व कळते. विशेषीकरण म्हणजे एका भागामध्ये विशिष्ट वस्तू जे निर्माण केल्या जातात, विशिष्ट वस्तू त्या ठिकाणी निर्माण केल्या, सगळ्या वस्तू निर्माण केल्या जात नाही, एखादी स्पेसिफिकच वस्तू निर्माण केली जाते. विशेषीकरण. श्रम विभागणी की एखाद्या कंपनीमध्ये जर 10 लोक काम करत असतील, फॉर एक्झाम्पल म्हणून आपण जर घेतलं तर एका कंपनीमध्ये 10 लोक काम करत आहेत. 10ही लोकांनी एकच एक काम न करता 10 लोकांनी एकच एक काम न करता 10ही लोकांनी वेगवेगळं काम करणे. त्याच्यामध्ये त्यांनी जर वेगवेगळं काम करत गेले, एकच एक काम जर एखादा श्रमिक करत गेला तर तो त्या कामामध्ये पारंगत होईल आणि त्याचं कामाची स्किल वाढेल, तो त्या ठिकाणी नवीन शोध लावू शकतो. आणि त्यामुळं श्रम विभागणीचे तत्त्वसुद्धा एक महत्त्वपूर्ण आहे, ते आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासातून कळत असते. त्यानंतर नंबर 3 विनिमय दर निश्चितीची कल्पना येते. विनिमय दर ज्याला देवाणघेवाण दर असं म्हणतो. जसं की आपण अगोदर पाहिलं होतं की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये चलन बदलतात. मग चलन बदलत जर असेल तर आपल्या रुपयाचं मूल्य डॉलरमध्ये काय आहे, किती आहे किंवा कसं असते ते दर निश्चित करावे लागतात. आणि म्हणून विनिमय दर निश्चित करण्याची कल्पनासुद्धा या
आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासातून मिळत असते. त्यानंतर आहे नंबर 4, व्यापारशेष व शोधनशेष यांचा अर्थ कळतो. व्यापारशेष व शोधनशेष याचा अर्थ कळतो. व्यापारशेष आयात निर्यात, आयात निर्यात, किती माल आयात केला, किती माल निर्यात केला, मग जर आयात किती आहे, निर्यात किती, यावरून व्यापारशेष निश्चित होत असतो. तर शोधनशेष, शोधनशेषसुद्धा तशाच पद्धतीचं आहे, ज्यामध्ये दृश्य आणि अदृश्य गोष्टीचा व्यापार जो होतो त्यामध्ये व्यापारशेष कसा राहिला आहे, अनुकूल आहे की प्रतिकूल आहे, या कल्पनेचा सुद्धा अभ्यास या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासातून होत असतो. त्यानंतर आहे नंबर 5, व्यापार अटी निश्चितीचे ज्ञान होते. व्यापाराच्या बघा अनेक अटी असतात, व्यापाराच्या अनेक अटी असतात. कोण्या देशासोबत आपल्याला व्यापार सोयीस्करित्या करायचा असतो, कोणत्या देशासोबत आपल्याला नाईलाजाने व्यापार करावा लागतो, अशा अनेक गोष्टी आहेत. मग त्यापैकी प्रत्येक देशासोबत असलेल्या आपल्या व्यापाराच्या अटी आहेत, त्या भिन्न भिन्न असू शकतात. आणि ह्या व्यापाराच्या अटीचं ज्ञान, माहिती आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासातून होत असते. त्यानंतर नंबर 7, आंतरराष्ट्रीय संस्थांची भूमिका कळते. आंतरराष्ट्रीय संस्था IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, WB, वर्ल्ड बँक, WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ह्या अशा ज्या आंतरराष्ट्रीय लेवलला ज्या काम करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, त्यांची एखाद्या देशाबद्दलची काय भूमिका आहे किंवा एखाद्या धोरणाबद्दल त्यांची काय भूमिका आहे, त्या भूमिकाचा सुद्धा आपल्याला अभ्यास या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या माध्यमातून करता येतो. कारण कोणताही देश स्वतंत्र आपलं असं कायमस्वरूपी धोरण ठेवू शकत नाही. त्याला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये काय चालू आहे, आंतरराष्ट्रीय धोरणं कसे बदलत आहेत, याचासुद्धा अभ्यास करावा लागतो. आणि तो आपल्या देशासाठी किंवा देशाच्या आंतरराष्ट्रीय धोरणासाठी, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ती बाब आहे. आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय संस्थांची भूमिका कळून घेणं ही क्रमप्राप्त आहे. ते सुद्धा आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासातून कळू शकते. त्यानंतर आहे नंबर 8, मुक्त व्यापार, संरक्षण व्यापार याचा अर्थ कळतो. मुक्त व्यापार म्हणजे काय, कोणत्याही देशासोबत व्यापार करणे मुक्त व्यापार, त्याला बंधने नसतात, त्याला मुक्त व्यापार असं म्हणतात. त्या मुक्त व्यापाराची कल्पना आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाने कळू शकते. त्यानंतर आहे संरक्षण व्यापार म्हणजे काय, व्यापाराच्या अटी लादल्या जातात, बंधने लादली जातात, त्याला संरक्षण व्यापार म्हणतात. आपल्या देशातील उद्योगांना संरक्षण दिलं जाते आणि तेच संरक्षण व्यापाराचं धोरण असतं. आणि म्हणून या संरक्षण व्यापाराच्या धोरणाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाशिवाय गत्यंतर नाही. त्यानंतर नंबर 9 आहे आंतरराष्ट्रीय आर्थिक धोरणाचा परिणाम कळतो. आंतरराष्ट्रीय आर्थिक धोरणाचा परिणाम कळतो. आंतरराष्ट्रीय आर्थिक धोरणं कशी आहेत, त्या धोरणाचा परिणाम काय होऊ शकतो, या सगळ्याचा अभ्यास आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राशिवाय होणार नाही. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र अभ्यास करणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर नंबर 10, गरीब देशातील प्रगतीचा श्रीमंत देशाच्या विकासावरील परिणाम कळतो. गरीब देशातील प्रगतीचा श्रीमंत देशाच्या विकासावरील परिणाम कळतो. म्हणजे अनेक देश विकसित आहेत, काही विकसनशील आहेत, तर काही विकसित आहेत. तर अविकसित किंवा विकसनशील देशाच्या प्रगतीचा त्यांच्या उन्नतीचा श्रीमंत देशाच्या विकासावर काय परिणाम होतो, हे आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासातून कळू शकते. एकूणच काय, आंतरराष्ट्रीय व्यापार असेल किंवा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र असेल, ह्या दोन्ही संकल्पना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण जगामध्ये आज काय सुरू आहे, ज्या आपण IMF म्हटलं, WB म्हटलं किंवा WTO म्हटलं, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना, यांच्या धोरणात कसा बदल होत आहे, याचा बदललेल्या धोरणाचा आपल्या देशावर काय परिणाम होईल, चांगला होईल, वाईट होईल, या सगळ्यांचा इत्याभूत जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आंतरराष्ट्रीय अभ्यासाशिवाय गत्यंतर नाही. आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापार असेल, मग तो कोणत्याही देशासोबत असेल, तर ते अभ्यासण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची आवश्यकता असते. त्याचं महत्त्व हे कायमस्वरूपी असणार आहे. आणि म्हणून आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापार शिकत असताना आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचासुद्धा अभ्यास करणे अत्यंत क्रमप्राप्त आहे.
असं या प्रकरणामध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यापार असेल किंवा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र असेल याचा सगळ्या इत्यादीत अभ्यास आपण केलेला आहे. अशा प्रकारे आपलं हे प्रकरण या ठिकाणी संपलं.